तर बघा मंडळी, आता माझ्या भावानं मुंबईतनं खायला आणलेलं आहे आणि आमच्या साहेबांचं म्हणणं आहे की तुझ्या भावानं आणले तूच खा. पण माझ्या मामाच्या मुलानं तिकडून कुठं गेलता फिरायला, तिकडून आणलेलं आहे आणि ती भावाला पाठवलं मुंबईला. मग भावाला इथं यायला 5-6 दिवस म्हणजे अंतर पडलं त्याच्या कामानुसार. मग त्याला आता सुट्टी मिळाली म्हणून ती आलाय. मग येताना त्यानं ते दिलेलं आणलंय. तर आता ह्यांचं म्हणणं आहे की तुझ्या भावानं दिलेलं आहे तूच खा. मग मी त्यांना म्हणलं की दारू आण लागते. तर मला म्हणते ती तू दारू पिती काय. तर मी कशाला दारू पिऊ, दारूच्या वासावानी वाटतंय असं मला म्हणायचं होतं. पण मी पण तशी म्हणली. पण त्यांचं काय म्हणणं आहे बघा आता. तर बघा मंडळी, ह्या मिठाईला काय म्हणतात तुम्ही कमेंट करून सांगा. मला तर काय माहीत नाही. ह्या बघा, हे असं आहे. पण इकडं आणेपर्यंत जरा वेळ गेल्यामुळं ती जरा आंबूस लागते. पण आता काय खाऊ वाटत नाही ती. पण ही मिठाई कशी आहे सांगा तुम्ही. किती छान, घेताना त्यानं किती भारी होतं मामाच्या मुलानं. आणि आता इकडं आणेपर्यंत 4-8 दिवस लांबल्यामुळं ती त्याची चव बदलली. तर ही बघा, तुमच्या आता दाजींचं म्हणणं काय आहे की मला भाकरीच बरी लागते, मला काय तुझ्या भावानं आणलेलं खायला देऊ नको असं म्हणते. तेव्हा काही आता कसं चाललं यांचं बघा. हां, तुझी मिठाई तूच खा, तुझ्या भावाने आणलेली. मला माझी भाकरी करून चांगलं लागते. होय, ते जर चांगलं लागत असतं तर कना अर्धा बॉक्स संपवलं असतं की. काय चांगलं लागायला लागलंय. तू तर सरळ म्हणते दारू सारखं वास येतोय. दारू सारखं वास येतोय म्हणजे ते आंबूस दिसतंय, लागतंय व म्हणून म्हणलं. मग काय तू आधी दारू पिरते का? तुला कसं कळलं दारू सारखं वास येतोय? अहो म्हणजे आता कधी तर घरात कोण तर पेलेलं आहे का नाही पहिलं का हा? मी पेल्यावरच मला लागतंय असं नाही म्हणायचं. ना, आता तू दारूच पाचतो त्याशिवाय तू म्हणजे दारू पाजून माझा गळा दाबता का? काय करायचं? सरळ म्हणणार दारू पिऊन गळा दाबून घेतला. तसं नसतं. दारू पाजून गळा दाबलाय त्याची खुणा उठतात की गळ्यावर माझ्या. तुझ्या हाताने दाबून टाकणार. तसं नसतं. ती कुठं तरी राहतं थोडंफार राहते थोडंफार. खून खान राहत असती थोडी. तसं म्हणू नका. काय करायचं, दारूच्या नशेत केलं कारभार. बघा मंडळी, मिठाईचा बॉक्स आणि मिठाईच्या बॉक्सावर नाही दाजीचं भांडण बघा आता माझ्यावर कसं. मग तू कसं म्हणते काय दारू सारखं वाजत, मग तू आधी दारू करून पिलती का? दारू कशाला पिऊ, घरात आता मामा पेते ती ही कोणतर पेत होतं का नाही. आता तू दारूच पाचतो, तुझा गळाच दाबून टाकतो. होय, आता मग पहिलं मामासाठी दारूच्या दुकानात जात होता, आता कशासाठी जाणार दुकानात? आता माझ्यासाठी. आणि तिनं म्हणल्यावर त्या बाईनं कुणाला दारू नेताय म्हणल्यावर काय म्हणणार? माझ्या बायकोला पाचायसाठी. होय का? आणि तिच्या गळात दाबूनच टाकतो. ती बाय म्हणल ही जागा वेगळाच माणूस आहे, माणसं स्वतःसाठी दारू नेते ती, ही बायकोला पाजाय न्यायला लागला. त्या बाईला पण आश्चर्य वाटायचं विकणाऱ्या. मग वाटत हा, हल्ली बायका पण दारू पितात, त्याला काय होते? पिऊ द्या तिकडं बाय, आम्हाला उलट्या होते बघा. तुम्ही काय बी काढत जाऊ नका. मग तू कशा म्हणते दारू सारखा वास येतोय? अहो दारू सारखा म्हणजे तसं फळांचं आहे ना ती, त्यामुळे तसं वाटतं या दारू सारखं. तर दिसाय तर लय भारी दिसते, आकर्षक अगदी. पण काय आता ह्याच करायचं, जायचं फेकून जनावराला चारावं. का हो, येऊ द्या की नशा, जनावराला नशा येऊ द्या. तुम्हीच खाता का? होय का? माझ्या भावाने एवढ्या लांब आणलं की त्याचा विषय नाही, पण इच्छा बरोबर लागला ना. पुढं गेलं त्यानं यायला 4-8 दिवस. त्यांना कुठे दोष द्यायला? त्याला सुट्टी मिळाली नाही लवकर या इकडं. काय करायचं? मेवण्यानं पाठवलं तिकडं मुंबईला, आणि मुंबईतनं इकडं भावानं आणायला टाइम लागला का नाही, त्यात वेळ गेला. तुम्हाला वाटतं या काय तर दारू आणि नाही, आंबूस वास येतोय. पुढे गेले ते फळांचं असल्यामुळे तसं वाटतंय. जाऊ द्या बाया, तुमच्या नादाला लागायचं म्हणजे लय बेकार काम आहे. खावा तुम्ही.